आपल्या केंद्राच्या वतीने सर या दोघांच्याही वतीने शहापुरे सर या दोघांचाही सत्कार पार पडत आहे. सौभाग्यवती डब्बल मॅडम सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व माझे वर्गमित्र राजू शहापुरे, सोबत आलेले नगरसेवक सचिन बसवंते, गावातील सूर्यकांत गुरुजी, उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू भगिनींनो, खरं तर मॅडमचं नाव यंबल आहे की मला पानशिवडीला त्यावेळेस कार्यक्रमाला आल्याच्या वेळेस कळलं. मी शहापुरीत म्हणे मित्राच्या पत्नी असो, अत्यंत चांगला कार्यकाळ त्यांचा पानशिवडीमध्ये गेला. खूप चांगल्या प्रकारचं काम, वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या योजना मी नेहमी पाहायचो. कुठलाही कार्यक्रम असो, सांस्कृतिक असो, कुठली जयंती असो, कुठलाही फक्त शैक्षणिक उपक्रम असो, अत्यंत चांगल्या प्रकारे पानशिवडीमध्ये मॅडमने राबवले. मला गावातले सुद्धा सर्वजण सांगायचे की साहेब मॅडम आमचे खूप चांगले आहेत आणि त्याचं खूप काम चांगलं आहे. आज त्या सेवानिवृत्त होत आहेत आणि खरं म्हणजे तुमच्याकडे पाहिल्याची तर वाटत नाही, तुम्ही इतक्या लवकर सेवानिवृत्त व्हायला. पण वयाची अट आहे, काम करण्याची तुमची जिद्द आणखी खूप शिल्लक आहे. मला माहिती आहे भरपूर काम करू शकता आणखी. चला हरकत नाही, या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देण्यात आल्या. इथून पुढचा तुमचा काळ घरी न जाता असाच बाहेर समाजात जावा. जिथं जिथं जिल्हा परिषदेला गरज पडेल, शाळेला त्या ठिकाणी जावं, आपण मार्गदर्शन करावं. आमच्याही संस्था आहेत, आमच्याही संस्थेत येऊन आपण मार्गदर्शन करावं. निश्चितच तुमचं मार्गदर्शन येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. आणि काही दिवसानंतर राजू सर सुद्धा रिटायर होणार, तुमचा कार्यक्रम वेगळा होईल असं हरकत नाही. या निमित्तानं आज परत एकदा मॅडमला शुभेच्छा देतो. तुमचा कार्यकाळ, भावी जीवन सुखसमृद्धीचं जावो, निरोगी जावो, एवढंच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. मॅडम तथा शहापुरे सर यांचा सत्कार होत आहे. झाली आणि जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथे त्यांनी कार्यरत करून योग्य भूमिका निभावली. त्यानंतर 2001 साली केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच कंधार येथे त्यांची नियुक्ती झाली आणि तेथे सुद्धा त्यांची योग्य कर्तव्य निभावून आपली जी काही सेवा आहे ती निभावलेली आहे. त्यानंतर 2008 साली
येत नाही रे. आता आगमन म्हणून प्रत्येक वेळेस म्हणतो आपण की आपला प्रवास जरी थांबला असेल तर तो निश्चित आपल्या माजी विद्यार्थ्याच्या रूपानं आपण कुठं कुठं चंदनाचा सुवास सोडलेला आहे तो निश्चितच आपल्या आयुष्यात जेव्हा मुलं भेटायला येतात तो निश्चितच आपल्याला तो सुगंध आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. एक माझ्या आयुष्यातलीच गोष्ट सांगतो, ही अतिशयोक्ती म्हणून नाहीये. मी सेवानिवृत्त होऊन 4 वर्ष झाले. माझा एक विद्यार्थी मुंबईला लोको पायलट म्हणून लागला. शोधत शोधत शाळेजवळ गेला, सर कुठे? मी ज्या ठिकाणी राहतो गावातले 4 लोक घेऊन तो माझ्यापर्यंत आला. ही जी आपली ओळख असते ही केवळ आपण केलेलं जे काही यश आहे, आपण जे काही विद्यार्थी घडवलेले आहेत त्या आपल्या यशाचं श्रेय निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या वक्त्यांनी, बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना काही कटू आणि गोड अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. प्रशासन चालवत असताना सगळ्यांना सुखाचे फुलं देता येतील असं नाहीये. त्याच्यामध्ये काही कटू अनुभव घ्यावेच लागतात. प्रशासकाची पुढची जेवढी काटेरी मुकुट आहे की त्या ठिकाणी काम करत असताना, आपलं काम निभवत असताना सगळ्यांनाच आपण एकाच मामात तोलू शकत नाही. प्रशासकाचं काम असतंय आपलं काम करून घेणं, सगळ्यांना सामावून घेणं. आमच्या विनबाईने हे काम निश्चित चांगलं केलेलं आहे. प्रत्येकाने जेवढे काही वक्ते होते त्यांनी या ठिकाणी आपली काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी चांगला गौरव या ठिकाणी केलेला आहे. मी परत त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन, आजपर्यंत आपण खूप काम केलेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला आध्यात्मिक कार्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी आपली नवी इनिंग उद्यापासून सुरू होणार आहे. त्या इनिंगचा आपण निश्चित चांगला असा यथेच्छ असा आनंद घ्यावा. आपल्याला भावी आयुष्य सुखी समाधानी आणि निरोगी लाभो हीच प्रार्थना करून माझ्या या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद.